नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 5वीच्या सुरंगी या मराठी नवीन पाठ्यपुस्तकातील पहिली कविता या लाडक्या मुलांनो या कवितेवरील अभ्यासक्रम व प्रश्नोत्तरे या व्हिडिओत सोडवणार आहोत. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नव्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि मुलांना तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण यात इम्पॉर्टंट टिप्स व ॲडिशनल क्वेश्चन अधिक प्रश्नांचा समावेश केलेला असतो, तो चुकवू नका. तर आता अभ्यासक्रम सोडवायला सुरू करूया. कवितेत शोधूया. क. योग्य पर्याय निवडून अचूक उत्तरासमोर बरोबर अशी खूण करा. इथे MCQ दिलेले आहे, त्यातील बरोबर पर्याय निवडून त्याच्या पुढे टिक मार्क म्हणजेच बरोबर चिन्ह अशी खूण करायची आहे. पहिला प्रश्न आहे, कवी विद्यार्थ्यांना नवहिंदवी युगाचे शिल्पकार का म्हणतो आहे? आणि पर्याय दिलेले आहेत. चित्रकलेत पारंगत आहेत म्हणून. दुसरं आहे, भविष्यातील राष्ट्रनिर्मिती करतील म्हणून. तिसरं आहे, शिल्पकला शिकतात म्हणून. आणि यातील योग्य पर्याय आहे भविष्यातील राष्ट्रनिर्मिती करतील म्हणून. प्रश्न दुसरा, कवितेत कोणती महान व्यक्तिमत्वे आदर्श म्हणून दिलेली आहेत? पर्याय आहेत, शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर आणि लाल बहादूर शास्त्री, वीर सावरकर आणि भगतसिंग. आणि यातील योग्य पर्याय आहे शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक. ख. कविता लक्षपूर्वक वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कवितेत नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार या ओळीतून कवी काय सांगू इच्छितो? या प्रश्नाचे उत्तर आहे, कवितेत नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार या ओळीतून कवी सांगू इच्छितो की हे प्रिय मुलांनो, तुम्हीच या देशाचे भविष्य व आधार आहात. नव्याने घडणाऱ्या हिंदवी युगाचे म्हणजेच स्वतंत्र भारताचे निर्माते किंवा शिल्पकार तुम्हीच आहात. प्रश्न दुसरा, गंगेपरी कोणती गोष्ट पवित्र ठेवावी असे कवीने सांगितले आहे? दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे, आपल्या मनातील विचारे पवित्र नदी गंगेप्रमाणे निर्मळ व शुद्ध ठेवावे असे कवीने सांगितले आहे. प्रश्न तिसरा, मुलांनी कशाचा स्वीकार करावा असे कवी म्हणतात? उत्तर आहे, जगात जे जे चांगले आणि उत्तम विचार आहेत त्यांचा स्वीकार करावा असे कवी म्हणतात. कवितेच्या ओळी पूर्ण करा. पहिला आहे, शिवबा परी जगात डॅश डॅश ध्येयास त्या पुजावे. याचे उत्तर आपल्याला तिसऱ्या कडव्यात मिळते आहे. शिवबा परी जगात दिलदार शूर व्हावे, टिळका परी सदैव ध्येयास त्या पुजावे. म्हणजे इथे दिलदार शूर व्हावे आणि टिळका परी सदैव हे आपल्याला रिकामी जागेत लिहायचे आहे. शिवबा परी जगात दिलदार शूर व्हावे, टिळका परी सदैव ध्येयास त्या पुजावे. दुसऱ्या कवितेच्या ओळी आहे, शाळेत रोज जाता डॅश डॅश त्या देशाभिमान ठेवा. याचे उत्तर आपल्याला शेवटच्या कडव्यात मिळणार आहे. शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा, हृदयात आपुल्या त्या देशाभिमान ठेवा. म्हणजे इथे ते ज्ञानबिंदू मिळवा आणि हृदयात आपुल्या एक रिकामी जागेत लिहायचं आहे. शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा, हृदयात आपुल्या त्या देशाभिमान ठेवा. जोड्या जुळवूया. घ. खालील क गटात कवितेतील काही शब्द दिले आहेत आणि ब गटात पर्याय दिले आहेत. कवितेच्या आधारे जोड्या जुळवून योग्य उत्तरे क गटात लिहा. इथे दिलं आहे आई, गंगा, टिळक, शिवबा आणि गुरुजन. आणि इथे ध्येय, शूर, वंदन, पवित्र आणि देव. आता कवितेच्या आधारे आम्हाला यांच्या जोड्या जुळवायच्या आहे. इथे काय कवितेत काय दिलं आहे, आईचं देव माना. म्हणजे याचं उत्तर होणार आई देव देव. मग गंगा, गंगा कशी आहे, गंगेपरी पवित्र. म्हणजे दुसरं उत्तर येणार पवित्र. तिसरं आहे टिळक, टिळका परी सदैव ध्येयास त्या पुजावे. म्हणजे टिळकचं जोडी होणार ध्येय. नंतर शिवबा, शिवबा
शिवबा परी जगात दिलदार शूर व्हावे. म्हणजे शिवाजी महाराज कसे होते? शूर. शिवबा परी जगात दिलदार शूर व्हावे. आणि गुरुजन, याचे उत्तर आहे आईस देव माना वंदा गुरुजनांना. म्हणजे गुरुजन आहे त्याचं जोडी होणार वंदन या शब्दाबरोबर. गुरुजनांना वंदन करावे. तुम्हाला आवडलेल्या कवितेतील कोणत्याही 2 ओळी लिहा. इथे तुम्हाला कवितेतील कोणत्याही 2 ओळी लिहायच्या आहेत. इथे मला आवडलेल्या 2 ओळी लिहायच्या आहेत त्या आहे शिवबा परी जगात दिलदार शूर व्हावे, टिळका परी सदैव ध्येयास त्या पुजावे. या ओळी मी त्या ठिकाणी लिहिणार आहे. खालील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. मी न ज यावरून अर्थपूर्ण शब्द तयार होईल तो म्हणजे जमीन. दुसरा आहे भ सु ल, यातून शब्द तयार होईल सुलभ. र की न म्हणजे किरण. व दिस यावरून शब्द तयार होणार दिवस. हे जंबल्ड इथे शब्द दिलेले आहेत उलटसुलट, त्याचा आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. चित्रवी याचं होणार विचित्र. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आता पाहूया पुढील उपक्रम. खालील वाक्य वाचा. तुम्हाला योग्य वाटत असेल तर बरोबर अशी खूण करा आणि अयोग्य वाटत असेल तर चूक अशी खूण करा. पहिलं वाक्य आहे राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यांचा आदर करणे हे देशप्रेमाचे लक्षण आहे. हे वाक्य बरोबर आहे म्हणून बरोबर अशी खूण केली आहे. देशप्रेम फक्त सैनिकांनी दाखवायचे असते हे वाक्य चूक आहे, कारण प्रत्येक भारतीय नागरिकाने देशप्रेम दाखवायचे आहे. देशप्रेमी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करते हे पण वाक्य चुकीचं आहे. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे म्हणजेच देशप्रेम होय. हे वाक्य बरोबर आहे म्हणून इथे बरोबर अशी खूण केलेली आहे. आता पाहूया पुढील उपक्रम. कृती करूया. खालील घोषवाक्य वाचा. तुमच्या शाळेच्या परिसरात कोणकोणत्या घोषवाक्यांचे फलक लावता येतील ते मित्रांशी चर्चा करून ठरवा. अशा घोषवाक्याचे फलक तयार करा. देशप्रेम हाच खरा धर्म. ज्ञानाचा दीप लावा, अज्ञानाचा अंधार दूर करा. हवा पाणी माती जपू पृथ्वीची संपत्ती. शुद्ध विचार सुंदर आचार. माणुसकी जपू सुसंस्कृत होऊ. ही झाली घोषवाक्य. तुमच्या शाळेत ज्या थोर व्यक्तींची छायाचित्रे लावली आहेत त्यांनी देशासाठी काय केले याची माहिती शिक्षकांकडून वा आंतरजालाच्या माध्यमातून घ्या. त्यापैकी एका थोर व्यक्तीची माहिती 5 ते 7 वाक्यात लिहा. हे तुम्हाला 5 ते 7 वाक्यात माहिती लिहायची आहे एका थोर व्यक्तीची. या लाडक्या मुलांनी ही कविता गटशा चालीत म्हणून तिची ध्वनिफीत तयार करा. हे आपल्याला ट्यूनमध्ये ही कविता म्हणायची आहे व त्याची ध्वनिफीत तयार करायची आहे. आता पाहूया भाषेची गंमत. ओळखा पाहू. 32 भाऊ एकच बहीण सर्वात तीच आयुष्यमान. इथे 32 भाऊ हे दातानं म्हटलं आहे आणि बहीण म्हणजे जीभ म्हणून याचं उत्तर आहे जीभ. पाऊस पडता आनंदात थुई थुई नाचला, रत्नांचा खजिना कोणी उघडा केला. म्हणजे पंख पसरून नाचणारा, पाऊस आल्यावर पंख पसरून नाचणारा मोर म्हणून याचं उत्तर आहे मोर. आभाळ नाही जमीन नाही माझे घर पाण्यावर खुश होऊन डोलते मी लाटांच्या गाण्यावर. याचं उत्तर आहे नाव किंवा होडी. होडी बोट. पावसाचा सांगावा करतो मोठा कांगावा, किती या उड्या शोभत नाही गड्या. पावसाळा जवळ येताच बेडूक मोठ्याने ओरडतात म्हणजे करतो मोठा कांगावा व मोठमोठ्याने ओरडतात व बेडूक उड्या मारत असतात म्हणून या कोड्याचे उत्तर आहे बेडूक. फ्रॉग. माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू यासारखी गीते वर्गात म्हणा. वाचा आणि हसा.
इथे हा विनोद दिलाय, तो आपल्याला वाचायचा आहे आणि हसायचं आहे. आई: अरे बंडू, बबडी का रडते आहे रे? बंडू: अगं आई, मी तिथेच आहे, तिला काहीही झालेलं नाही. आई: अरे मग ती का रडत आहे, जरा बघ. बंडू: अगं आई, तू तिला चिक्की दिली होतीस ना, ती कशी खायची हे मी तिला दाखवत होतो. म्हणजेच बंडूने तिची चिक्की फस्त केली म्हणून ती रडत आहे. आता सुविचार वाचूया. बालवयातील संस्कार हाच भावी जीवनाचा आधार. आता पाहूया अधिक प्रश्न, म्हणजेच रिकाम्या जागा भरा. नवहिंदवी युगाचे तुम्हीच डॅश. नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. जगी भावने हुनी त्या डॅश थोर जाणा. जगी भावने हुनी त्या कर्तव्य थोर जाणा. तिसरा प्रश्न आहे, गंगेपरी डॅश ठेवा मनी विचार. गंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार. जे चांगले जगिया त्याचा करा स्वीकार. डॅश छान राखा ठेवू नका विकार. याचं उत्तर आहे, कुलशील छान राखा ठेवू नका विकार. मुलांनो, तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यात अधिक प्रश्न व इम्पॉर्टंट टिप्स दिलेले असतात. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड आणि त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.